नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, लवकरच महाराष्ट्रामध्ये MBBS व BDS कॅप राऊंड 1 ची चॉईस फील्ड सुरू होणार आहे। या ठिकाणी आपण जर मेरिट लिस्टचा विचार केला तर जी काही SML लिस्ट आहे ती उद्या पब्लिश होईल व त्यानंतर आपण या ठिकाणी हे वेळापत्रक पाहू शकतो। जे काही CET सेलने वेळापत्रक दिला आहे त्यानुसार 22 ऑगस्ट पासून 24 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी MBBS व BDS म्हणजेच ग्रुप A साठी चॉईस फिल करू शकतात। प्रेफरन्स फॉर्म फिलअप करताना कोणते कॉलेज ठेवले पाहिजेत, तुमचा रँक किती आहे, SML कोणत्या कॉलेजला सेफ SML किती लागतो, या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही प्रेफरन्स फॉर्म तयार केला पाहिजे। जी काही चेकलिस्ट आहे ती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत। प्रत्येक विद्यार्थ्याने हे 10 पॉईंट लक्षात ठेवूनच आपापली जी काही प्रेफरन्स लिस्ट आहे ती तयार केली पाहिजे। प्रेफरन्स फॉर्म फिलअप करते वेळेस कोणते कॉलेज तुम्ही वर ठेवले पाहिजेत, कोणते कॉलेज मिडलला व बॉटमला तुम्ही कोणते कॉलेज ठेवले पाहिजेत याची नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे। अन्यथा चांगले मार्क असून देखील टायर 2 टायर 3 सिटीमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळालं तर नंतर तुमचं नुकसान होऊ शकतं। यामुळे आपण प्रेफरन्स लिस्ट तयार करण्यासाठी जे काही 10 चेक पॉईंट तयार केले आहेत तेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, MBBS व BDS ची प्रेफरन्स लिस्ट तयार करताना हे प्रत्येक पॉईंट तुम्ही तपासले पाहिजेत। सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो आहे तुमचा स्कोअर आणि ऑल इंडिया रँक। यानुसार तुम्ही प्रत्येक कॉलेजला क्रॉस चेक केलं पाहिजे की तुमच्या ऑल इंडिया रँकपर्यंत कोणतं कॉलेज बसू शकतं व त्यानुसार तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट तयार केली पाहिजे। त्यापुढे जर आपण पॉईंट नंबर 2चा विचार केला तर कॅटेगरी रँक आणि SML हे देखील तुम्ही व्हेरीफाय करणं फार महत्त्वाचं आहे। मागील वर्षी तुमच्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना ते कॉलेज किती कॅटेगरी रँकवर मिळाला आहे, किती SML वर मिळाला आहे, हा डाटा देखील तुम्ही व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून योग्य त्या कॉलेजमध्येच तुमचा ॲडमिशन मार्गी लागेल। त्यासोबतच महाराष्ट्रात जे काही गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट व प्रायव्हेट कॉलेज आहेत या सर्व कॉलेजेसचे जे काही कट ऑफ आहेत ते देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जर तुमचे मार्क जास्त असतील व तुम्ही टायर 3 सिटीमधील कमी कट ऑफचे एखादे कॉलेज निवडले तर ते कॉलेज तुम्हाला मिळू शकतं। अशा कंडिशनमध्ये तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं, कारण टायर 1 सिटीचं कॉलेज तुम्हाला मिळण्याची शक्यता असताना तुम्ही माहिती नसल्यामुळे टायर 3 सिटीतील कॉलेजची निवड करू शकता। त्यामुळे प्रेफरन्स लिस्ट तयार करत असताना सर्व कॉलेजच्या कट ऑफ संदर्भात तुम्हाला सखोल माहिती असणं आवश्यक आहे। त्यापुढे जर आपण 4 नंबरचा पॉईंटचा विचार केला तर जे काही तुमचं ड्रीम कॉलेज आहे आणि टार्गेट कॉलेज आहे त्या कॉलेजला तुम्ही जे काही प्रायोरिटी आहे ती दिली पाहिजे व त्यानुसार तुमची जी काही ऑल इंडिया रँक आहे, कॅटेगरी आहे, जेंडर आहे, त्यानुसार तुम्ही रिमेनिंग कॉलेजेसचं प्रेफरन्स दिलं पाहिजे, जेणेकरून जे काही तुमचं स्वप्न आहे की या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालं पाहिजे त्याला तुम्ही सर्वात जास्त प्रायोरिटीमध्ये ठेवलं पाहिजे। त्यापुढील पॉईंटचा जर आपण विचार केला तर जे काही गव्हर्मेंट कॉलेज आहेत, सेमी गव्हर्मेंट, सेमी प्रायव्हेट व मायनॉरिटी कॉलेज आहेत याचा योग्य सिक्वेन्स तुम्ही लावणं आवश्यक आहे। जो काही तुमचा ऑल इंडिया रँक आहे त्यावर सर्वात पहिली गोष्ट गव्हर्मेंट कॉलेज मिळतं का नाही हे तुम्ही क्रॉस चेक केलं पाहिजे। त्यानंतर सेमी गव्हर्मेंटमध्ये कोणते टॉप कॉलेज आहेत व कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या रँकनुसार तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं ते कॉलेज तुम्ही सेकंड बेस्ट प्रायोरिटीमध्ये ठेवणं आवश्यक आहे। व त्यानंतर जे काही प्रायव्हेट व नवीन आलेले कॉलेज आहेत ते तुम्ही ठेवू शकता। तर 5 नंबरचा पॉईंट देखील खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर। 6 नंबरचा पॉईंट अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, अशा विद्यार्थ्यांनी सर्व कॉलेजचं जे काही फी स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित तपासलं पाहिजे। त्या ठिकाणी किती हिडन चार्जेस आहेत,
सिक्युरिटी डिपॉझिट किती आहे, हॉस्टेल मेसचे चार्जेस किती आहेत व इतर फी काही आकारली जाते का, याची परिपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक कारणांमुळे तुमचं ॲडमिशन कॅन्सल देखील होऊ शकतं. त्यापुढे जर आता आपण 7 नंबरचा पॉईंट पाहिला तर कॉलेजचं रेप्युटेशन, तिथे पेशंट फ्लो कसा आहे, क्लिनिकल एक्सपोजर कसं आहे, कॉलेज मेन सिटीमध्ये आहे का, कॉलेजला स्वतःचं हॉस्पिटल अटॅच आहे का, याची माहिती तुम्हाला असणं देखील आवश्यक आहे, जेणेकरून ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला पुढे चालून कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 7 पॉईंट पाहिलेले आहेत. 8 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे लोकेशन, हॉस्टेल, डिस्टन्स आणि सेफ्टी या संदर्भात. सेफ्टीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील जवळपास सर्व कॉलेज सेफ आहेत, यावर काही प्रश्नचिन्ह नाही. परंतु अनेक असे कॉलेज आहेत ज्यांचा लोकेशनचा प्रॉब्लेम आहे, म्हणजेच सिटीपासून खूप दूर खेडेगावामध्ये कॉलेजेस आहेत. अशा कॉलेजेसमध्ये अनेक विद्यार्थी ॲडजस्ट करू शकत नाहीत. त्यामुळे कॉलेजची लोकेशन देखील अनेक विद्यार्थ्यांसाठी मॅटर करते. तर प्रेफरन्स लिस्ट तयार करते वेळेस कॉलेज कोणत्या लोकेशनला आहे याची माहिती तुम्हाला असणं देखील आवश्यक आहे. व जर आपण 9 नंबरचा पॉईंट विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत, MBBS साठी देखील प्रयत्न करायचे आहेत व BDSचे देखील ऑप्शन टाकायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या रँकनुसार योग्य त्या कॉलेजचं अरेंजमेंट करणं, बजेटनुसार या कॉलेजेसची यादी तयार करणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून योग्य त्या कॉलेजमध्येच तुमचा प्रवेश मार्गी लागेल. त्यापुढे जर आपण शेवटचा पॉईंट पाहिला तर हे जे काही वरील आपण 9 पॉईंट पाहिले आहेत त्यानुसार जी काही कॉलेजची यादी तुमची तयार होईल त्यानुसार तुम्हाला चॉईस फिल करायची असेल व चॉईस फिल झाल्यानंतर जे काही चॉईस लॉकिंग व रिपोर्ट डाउनलोड हे या ज्या काही स्टेप्स आहेत त्या तुम्ही कराव्या लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याने आता आपण जे काही 10 चेक पॉईंट पाहिले आहेत त्यानुसार आपापली कॉलेजची यादी तयार करा, जेणेकरून कोणत्याही डिग्रेड कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना हे सर्व पॉईंट माहिती नाहीत, कॉलेजची यादी कशा पद्धतीने काढायची, टॉपला कोणते कॉलेज ठेवावेत, मिडलला कोणते कॉलेज ठेवले पाहिजेत व बॉटमला कोणते कॉलेज ठेवावेत, याची जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकता. बालाजी एज्युकेअर मार्फत तुम्हाला तुमच्या मार्कनुसार, रँकनुसार, कॅटेगरीनुसार व हे जे काही 10 चेक पॉईंट आपण पाहिले आहेत त्यांचा विचार करून एक स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल. त्या लिस्टप्रमाणेच तुम्हाला MBBS व BDSची चॉईस फिल करायची असेल, जेणेकरून जे काही कॉलेज मिळण्याच्या तुमच्या शक्यता आहेत त्या मॅक्झिमम होतील. व जर तुमचे मार्क चांगले असतील, बाँड्रीवर असतील, तरी देखील तुम्हाला चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. तर ज्याही विद्यार्थ्यांना MBBS व BDS कॅपराऊंड 1 साठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर MBBS BDS कॅपराऊंड 1 लिस्ट असा मेसेज करा. त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल. तुमचे मार्क फक्त चांगले आले म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालं असं मुळीच नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाची जी काही स्टेप आहे ती आहे चॉईस फिलिंगची. त्यामुळे या टप्प्यामध्ये थोडीफार देखील चूक करू नका. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही स्वतः कॉलेजची यादी तयार करू शकता, अन्यथा आमची मदत घ्या. यासाठी आपली फी देखील काही जास्त नाही, 500 रुपये फी आपण घेत आहोत. परंतु यामध्ये तुम्हाला या सर्व सेवा देत आहोत, जेणेकरून योग्य त्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लागेल. तर ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही यादी तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा. अन्यथा या QR कोडवर तुम्ही 500 रुपीज पे करून जो काही स्क्रीनशॉट आहे तो दिलेल्या नंबरवर शेअर करू शकता. पेमेंट झाल्यानंतर साधारण 30 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते.
या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.